बरसात ह्या फिल्मनंतर राज कपूर आणि शंकर जयकिशन या जोडीचं एक खूप छान केमिस्ट्री अशी जुळायला लागली होती आणि त्यानंतर त्यांनी खूप सुपरहिट फिल्म्स दिले. त्याच प्रकारे त्या काळात फिल्म डिस्ट्रीब्युटर्स त्या काळात डिस्ट्रीब्युटर्स ना हे नाही विचारायचे की ॲक्टर आणि ॲक्ट्रेस कोण आहे, ते विचारायचे म्युझिक कोण कंपोज करत आहे. आणि शंकर जयकिशनचं म्युझिक ऐकल्यानंतर सहजच फिल्मला एक स्पॉन्सरशिप अशी मिळून जायची. तितकं वजन होतं त्या जोडीचं, ज्याला राम लक्ष्मणची जोडी म्हटलं जायचं त्या काळामध्ये. आणि एक फिल्मच्या शूटिंग करता शंकर जयकिशन जोडीमधले जयकिशन आणि हसरत जयपुरी जे लिरिसिस्ट आहेत याच गाण्याचे याच फिल्मचे, हे पॅरिसमध्ये गेले होते काही कामाकरता. एका रेस्टॉरंटमध्ये बसले असताना तिकडे एक सुंदर अशी डान्सर त्यांच्यासमोर एक परफॉर्मन्स देत होती. ते दोघं त्या डान्सरकडे बघत राहिले. तोपर्यंत दोघांनाही माहिती नव्हतं की त्यांची मनात काय कल्पना सुरू आहे. हसरत जयपुरी म्हणाले की वो डान्सर देख रहे हो. जयकिशन म्हणाले हां. ते म्हणाले उसके बदन पे सितारे देख रहे हो. ते म्हणाले हां. तशी झाली गाण्याची सुरुवात आणि जयकिशनने दिले त्याला संगीत. आणि असंच हे पुढचं गाणं बदन पे सितारे फ्रॉम द मूवी प्रिन्स आपल्यासमोर आणत आहेत श्रीकांतजी आपल्या अंदाजमध्ये. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. हम जब ना होंगे तो ऐ दिलरुबा, जिसे देख कर आए शर्माओगी. न देखोगी कि तुम कभी आईना, हमारे बिना रोज घबराओगी. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. है बनने संवरने का जब ही मजा, कोई देखने वाला आशिक तो नहीं, तो ये जलवे मुझके लिए कोई मिटने वाला एक आशिक तो. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए.
रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ